माळ नाही, गंध नाही, देव नाही, धर्म नाही, कायम डोळे लाल. तांबडी कावेळी झाली त्या नालायकाला. आणि त्यांना मार्केट आलं समाजात. आणि समाजामध्ये 5 लोकांना किंमत आली. जुगार खेळणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला, परश्रीगमन करणाऱ्याला, हिंसा करणाऱ्याला आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला जनता देवच मानायला लागली. त्याचा परिणाम सज्जनाला त्रास झाला. ओवी सांगतो 4थ्या अध्यायातली 3ऱ्या अध्यायातली, आगा स्वधर्म जरी रोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सव्या हरपला प्रकाश जाय. एक यादी सांगतो तेवढी नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही. नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गायच्या काशेतलं गुशीड कधी दूध पेत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही. बांधावरचं येरण कधी मिडीला वापरता येत नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकरी फायद्याचे नाही. आणि परमार्थ नसणारे घराने कधी समाजाच्या फायद्याचे नाही. ओवी जोडून घेताना 9व्या अध्यायातली, माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच ओवी जोडून घ्या. का लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला ओवी जोडून घ्या 13व्या अध्यायातली, का मृत दैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच अभंगाला सुरुवात. भक्तीची गरज काय इथे आपण आणि अख्ख्या कीर्तनात आपण एवढ्या शब्दाचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला सुख मिळवायचंय ना, मग सुखी देव आहे. मग देव कुठं आहे? तिथं आहे. कुठं? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताच येते. मग आपल्याला सुख मिळवायचं असेल तर कोणची गाडी घ्यावं लागेल? बोंबाला सगळं देवाची. देवाची. आणि देवाचा पत्ता फक्त कोणाला माहित आहे? बस मिटलं काम. आता शिक जागेवाले तुम्ही. हा, संत भेटतील, पण संत कधी भेटतील आता ऐका नीट. संत कळलाय पाहिजे आणि भेटलाय पाहिजे, दोन्ही गोष्टी आहे. आपल्याला भेटला तरी कळणार नाही आणि कळलं तर कळणार तर नाहीच, पण कळलं तरी भेटणार नाही. आपण उद्या कोणालाही संत म्हणू. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गवंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. महाराज, समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतर. जरा जाऊ देते. समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतररंगाचा आहे. करंट लागला. हा, आता आपल्याला काय मिळवायचं? फक्त सुख. सुख कशाने मिळेल? संतांना भेटल्याशिवाय नाही. कारण सुखी कोण? बोंबाला सगळं देव. देवाचा पत्ता कोणाला माहित? संतांना. प्रश्न संपला. आता देव मिळवायचं साधन आपल्याला काय मिळत नाही ऐका. काय मिळत नाही ऐका. जाणकार माणसे तुम्ही फटाफटा उत्तर द्या. आता माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य अर्जुनाचं आहे. माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं आहे. रथाचं हाकायला कोण आहे? कृष्ण. बोला जा. हाकायला कोण आहे? कृष्ण. लगाम कोणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि धनुष्याला बाण कोण लावलाय? अर्जुनानं. युद्ध सुरू झालंय? युद्ध सुरू झालंय नाही. आणि अर्जुन रस्त्यात उभा आहे. ऐका नीट आता. आणि त्यावेळेस गीतेतल्या 1ल्या अध्यायातलं 1ल्या श्लोकातलं पहिलं अक्षर कोणाच्या मुखातलं आहे? धृतराष्ट्राच्या आहे. आणि बसलेले माणसं मला सांगा, तिथं देव हजर आहे, अर्जुन हजर आहे. देव हजर आहे, अर्जुन हजर आहे. मग पहिला अक्षर धृतराष्ट्रच का बोलला? तो तर आंधळा होता. मग धृतराष्ट्राने पहिला शब्द काय? धृतराष्ट्र वाच. मग धृतराष्ट्रच का बोलला? उत्तर ऐका. देव हजर आहे तिथं आहेत, अर्जुन आहे. मग धृतराष्ट्र का बोलला? धृतराष्ट्र आंधळा नव्हता महाराज, विद्वानातला आंधळा होता. ध्यानात ठेवा. बैगडी माणसं, आंधळी माणसं हुशार असतात. माणसांच्या मेखा सांगून ठेवतो तुम्हाला. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. हो, ज्या माणसाचं हे अंतर 6 बोटापेक्षा कमी असतं, सगळ्यात गद्दार माणूस, त्याला आखूड मानाचं म्हणतात. आणि जो माणूस कमी बोलतो ना, कमी, सगळ्यात धोकादायक माणूस, त्याला कंसात मुक्या माजाचं म्हणायचं, सेट डेंजर. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. ध्यानात ठेवायचं. त्यातले मेख आहे माणसाच्या. आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. ओवी आहे त्याला 13व्या अध्यायातली. ओवी आहे त्याला 13व्या अध्यायातली. स्वकीर्ती कहाणी न ऐकावी आणि पूज्यता डोळा न देखावी. ऐका नीट आता. धृतराष्ट्राचं पहिलं वाक्य आहे काय? ऐका. माझे पंडूचे लढायला गेलेत, काय करतात बघ. त्याला माहित होतं युद्ध होणार नाही, हुशार होता. आणि धृतराष्ट्राने गीतेच्या 1ल्या अध्यायात पहिला श्लोक वापरलाय. फक्त पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि नंतर कुरुक्षेत्रे.
काकड्याच्या सांगतेला पहिला शब्द सांगून ठेवतो, अख्खी गीता कधी पाठ करू नका, अजिबात पाठ करायची नाही गीता, फक्त पहिला शब्द पाठ करा, आयुष्य संपलं. पहिला शब्द पाठ करा गीतेतला. काय शब्द पहिला? गीतेतला पहिला शब्द काय? धर्मक्षेत्री. धर्मक्षेत्री. मग पहिलं काय करा? बोला पटकन. पहिलं काय करा? धर्म टिकवा. आणि आज काय बुडाला? धर्म. धर्म बुडाल्यावर जग सुधरलंच कसं? आणि तुम्ही आणि म्या काय बुडावलाय? चांगला वाजवतो पण गण लावित नाही, चांगला गातो पण माळ घालीत नाही, मग आग लावितो का त्या परमार्थाला? काय माणसं म्हणले तो फार सुंदर गातो पण क्वार्टर हाणतो, आग लावतो या भाजनाला. काय आग लावतो त्याला? जयाची ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्य काय? त्याचा काय उपयोग आहे? एक वेळेस माणूस हलकट असला तरी चालेल, पण चांगला असून हलकट वागणारा नसावा. ओरिजिनल हलकट असलं तर चालेल. त्याला 13व्या त्यातली ओवी आहे, नवलंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाच. ऐका नीट. मग सुखी विका नाही. मग त्यावेळेस पहिलं क्षेत्र आहे धर्मक्षेत्र आहे. आणि आयुष्यात ध्यानात ठेवा, चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा आणि पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती. द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा, हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही म्हणाल झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. देऊन नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का? मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाण्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होते महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती, फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला? कशाने बर्बाद झाला सांगते ना. ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा. एकच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता. संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता, डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस
शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तो म्हणला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो? वाक्य नाही का, मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हाणलाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो? अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाशी काय व्हायला लागला? तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हरण वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हरण वाजवलं, जो मला त्रास झाला, दीर्घ लय पुरुषार्थ झाला का? नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का? मोठ्याशी करा. मी काय म्हणतो, पुढचं वाक्य आहे का, येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणतं ती, मागून खिचड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फडवून टाकेन, मग ही कोण शिवीन? आणि त्याच्या नादी लागायचं का आला मरायला, त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मानलंय त्यानं शरीला होती याडाचे, तू पुढे जाय. त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा, बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागला नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबरायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाठ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंमत. काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो, पागल आहे तू फक्त फोटोच येतोय अर्धा, तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला, शेजारची म्हणली काल भेटला गेला, मी गेला. काय करतो त्याला महाराज? विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईना, पण किंमत तर वाढली. काय दुबळ्याला मारायला गेली का पुतना? पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत? अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली? किरकोळ काम करायचीच नाही. BA व्हायलन, मग MA व्हायलन, नोकरी लागल. मी आला तू काय रिटायर झाले, परमनंट नाही झाली, तू काय रेडवण करतो? MA FIMA खातं कोण खातं? 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा, नाही तर बायको मिळत असेल. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं आहे मला. हो, 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली? म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं आहे त्याला? जी बाय कोण फेकू आले काय लोक हे काय ही बायको बिको मिळणार नाही आता. झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MA FIMA? बावळाटपणा. MA FIMA आले. माणसं म्हणते असं तसं नीट आहे का? विष पाजायला गेली पुतना कृष्णाला पहिलं गिराईक होतं. गाठ मोठ्याची हो. पुतण्याच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले ऐका. कृष्णानं डोळे का झाकले? तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा? शंकरानं. विष प्याले हा म्हणला दूध आपल्याला. दूध संपलं आणि रक्त आलं. कृष्ण म्हणला रक्त नको आपल्याला. मग रक्त कोणी प्यायचं? ज्यांचे विचार आसुरी आहे, ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे
त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज. कोणी करायचं नाही. हे नाही, काय लोक हे नाही चालत, ती पोथिवाचीच आहे, काही बरळू नको. काय माणसं म्हणते बा असं का करतं. उत्तर ऐका आणि कुठं चाललो होतं आपण परत ध्यानात ठेवा. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. हां, ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो, आणि नीट वाक्य ऐका. त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही, पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे, इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. हा, ती काय काळजी करायची नाही तुम्ही. मी रातभर कुठे जाऊ द्या, तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली? 18. आणि घ्या लिहून 18चा 18 अध्याय एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय? 18 अध्याय. ऐका पटकन की तू कोणते फास्टमध्ये बरं का, फास्टमध्ये. ब्रह्म एक, डोक्यातून जाईल तुमच्या. पहा, ब्रह्म एक माया दोन, ब्रह्म एक माया दोन, गुण 3, वेद 4, भूतबा शास्त्रदा पुऱ्या 7, वसवाट भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15, तिथी 16, शृंगार 17, तत्व 18, पुराण संवेदी जान शशाची कारण 18 पुराणे हरिशी गाती. आणि 18 त्यातली 1800 नंबरची ओवी येणेवरी ज्ञानदेव सुखे. हा झाला संपला प्रश्न. काय कळलं तुमचं? तुम्ही पहा, कळलंच कुठं काय. 2च ध्यानात राहिले नाही, 18. ऐका परत 18च्या 18 फास्ट. त्यालाही सावध बसावं लागत. हा, ब्रह्म एक ब्रह्म एक माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुऱ्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण संवेदी जान शाहीशास्त्री, 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी. येणेवरी ज्ञानदेव सुखी. हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या. भक्ती म्हणजे काय? मी आणि तू जाणं, आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बडेशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा. दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा? तत्वाने असावा, विचारानं दुश्मनी असावा. हा, तो BA ला आहे, आपण BSc ला आहे. काय दुश्मनी व्हायचं काम आहे? त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही. आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे? पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनिटात. बारीक ऐका उदाहरण. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका. रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोणी शिकवली? मित्रानं. क्वार्टर तोंडाला लावली कोणी? आपल्या मित्रानं. आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी? मित्रांनी. आपल्याला त्रास दिला कोणी? भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी? नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटोळ झालं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000. रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल? हो, किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. गठ्ठा मतदान घरचं न फुटणार. ऐका आता. आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडं काय? 1 धोंड्याची आणि 1 मांडव परतनीची. काय जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली. मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं वडून नेली. मग यानं लिहिलं नादच खोळा. घेतलीच का आला?
आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला? 31 मार्चला कळण काय भानगडी. हो, सोन्याची लंका होती नीट ऐका. आणि रावणाला एक मुलं